बहुत ही बढ़िया लग रहा है ट्रॉफी जीतकर। बहुत ही अच्छा टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया अनिल सर ने और सचिन भैया ने, और सभी प्लेयरों को धन्यवाद करना चाहता हूँ। बहुत ही अच्छा परफॉर्मेंस किया आकाश भाई, पीयूष भाई, टेमरे भाई ने। बाकी सब ओवरऑल तो बहुत अच्छा रहा। टूर्नामेंट छान झाला। जेवढे बी टीम आहेत 11 टीम आपल्याकडे आल्या त्या 11 टीमांना आपल्याला शानदार सपोर्ट केला त्यानं आपल्याला। त्याच्या अजून अशी इच्छा आहे की हा टूर्नामेंट असाच नेहमी चालत राहावा म्हणून आपण सगळ्याला ग्राउंड वगैरे आहे, जे आमचे एम्पायर आहेत, जे पिच बनवतात, जे मार्कर आहेत, त्यांना आम्हाला बहुत मदत केलेली आहे। जसे आमचे सचिन कनुजियाजी याने बहुत मदत केली आहे टूर्नामेंट एसओसी व्हासाठी। बाकी जेवढे बी खेळाडू आहेत या टूर्नामेंटमध्ये सहभागी केले आहे त्याने बी भरपूर आम्हाला सपोर्ट दिलेला आहे। एसओसी टूर्नामेंट असू झालेली आहे आमचीवाली, म्हणून सगळे म्हणतात की एसओसी टूर्नामेंट समोर अशीच समोर झाल्या पाहिजे। तर आमची हा पहिला सीजन आमच्या कपिल प्रीमियर लीगचा, आम्ही सेकंड सीजन बी जल्दी चालू करणार आहोत। KPL प्रीमियर लीग T20 लीग ज्या दोन व्यक्तींनी घेतली आणि ते चांगले पार पाडली, ते सर्वात प्रथम म्हणजे अनिलजी कोटांगळे, त्यांच्यासोबत श्री सचिन भाऊ कनोजिया। या दोघांनी कोरोनाच्या महामारीच्या काळामध्ये सर्व खेळाडू घरी आराम करत होते, त्यांना खेळण्यासाठी काहीच मैदान उपलब्ध नव्हते, तरी पण त्यांनी आपल्या अथक आणि मेहनत करून या खेळाडूंना एक इथे अपॉर्च्युनिटी दिली आणि या स्पर्धेमध्ये नागपुरातील अंडर-16, अंडर-19 आणि रणजी खेळाडूसुद्धा या स्पर्धेमध्ये खेळले, तर यासारखी आणखीन आनंदाची बाब का असू शकते। या स्पर्धेमध्ये खेळाडूंनी आपलं कौशल्य दाखवून आपला शारीरिक विकास करून एक आत्मविश्वास वाढवला, कारण की हे टूर्नामेंट त्यांना स्वतःचा विश्वास वाढवण्यासाठी होती। आणि या टूर्नामेंटमध्ये नेता टाइप आधा काम मत करो, सब्सक्राइब के साथ साथ बेल आइकॉन भी दबाओ। आणखीन येणाऱ्या सामन्यासाठी आपण प्रबल दावेदार आहे बा, या सर्व गोष्टीसाठी ते परिपूर्ण झाले आणि त्यांचा एक शारीरिक फिटनेस इथे आपल्याला पाहायला मिळाला। या टूर्नामेंटमध्ये चांगल्या इथे फिल्डिंग्स बघायला भेटली, बॅटिंग, बॉलिंग सर्व प्रकारे या खेळाडूंना इथे दिसलेली आहे। आणि क्रिकेटचा दर्जा वाढवण्यासाठी गव्हर्नमेंटनी विविध ठिकाणी असे मैदान उपलब्ध करून दिलेले आहे, पण मैदान उपलब्ध करून न देतात त्याच्या सर्व गोष्टीचं निवारण बी त्याच्यासाठी करायला लागते। आणि निवारणामध्ये मैदानमध्ये मेंटेनन्स आणि ह्या सर्व गोष्टी खेळाडूंना जर योग्यरित्या भेटल्या तर खेळाडू आणखीन उच्च दर्जाचे आपल्या विदर्भासारख्या क्षेत्रामध्ये घडू शकतात आणि आपल्या नागपूरचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात व देशात पण करू शकतात, अशी मला माझी मनोगत आहे। चॅम्पियनशिप कपिल प्रीमियर लीग ही जी टूर्नामेंट भरवली गेली, अतिशय उत्साह आणि एनर्जेटिकली भरवली गेली। या ठिकाणी जे संयोजक आहेत, त्याचबरोबर स्पॉन्सरशिप देणारे आहेत, यांचा अतिशय कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे की मुलांना जास्तीत जास्त उत्साहानं आणि आत्मविश्वासानं खेळण्यासाठी त्यांनी अशा प्रकारचे टूर्नामेंट भरवण्यासाठी बहुमूल्य डिवोशन दिलेलं आहे। प्लेयर्ससुद्धा अत्यंत उत्साहाने खेळताना दिसलेले आहे। त्यांनी सुंदर बॅटिंग करताना, बॉलिंग करताना आणि स्पोर्ट्समनशिपने हे गेम्स परिपूर्तीला गेलेले आहेत। तर अशाच पद्धतीनं सर्वांनी अशाच प्रकारे आपल्या गेममध्ये जास्तीत जास्त इम्प्रूव्हमेंट करून दर्जा सुधारवून पुढे इंडियन टीममध्ये आपल्या इकडचे प्लेयर गेले पाहिजेत, अशा माझ्या शुभेच्छा त्यांना आहेत आणि या शुभेच्छा देऊन आता मी पाहिलं की अतिशय कमी रिसोर्सेसमध्ये आयोजकांनी आणि सगळ्यांनी टूर्नामेंट भरवलेले आहेत, परंतु अशा ठिकाणी चांगल्या कॅशचे रक्कम मिळाली पाहिजे प्लेयर्सना, ज्याच्यामुळे त्यांना पुढं आणखीन खेळण्यासाठी उत्साह वाढेल। अशा पद्धतीनं आपल्याकडे ज्या काही आमच्याकडे रिसोर्सेस आहेत, याचा अर्थ की बरेच आपल्याकडे MIDC आहे, त्या ठिकाणी उद्योजक आहेत आणि त्यांनी जर काही थोड्या मोठ्या प्रमाणात त्यांना कॉन्ट्रीब्यूट केलं तर आम्ही त्यांना त्या दृष्टिकोनातून बोलून घेऊ शकतो। तर त्याच्यामुळे मी सांगितलं की आमची काही मदत लागली तर आपण त्यांना करू।